तिथे लोक सोन्याला कचऱ्यासारखं तलावात फेकून द्यायचे. एवढंच काय, लोक म्हणायची की ते संपूर्ण शहरच सोन्याने बनलेलं होतं. नाही, मी रावणाच्या लंकेबद्दल बोलत नाहीये. हे वेगळं शहर आहे. हे रहस्यमयी शहर शोधण्याच्या नादापायी कित्येक लोक घरदार सोडून निघाले. पण काय झालं, कोणाचा मृत्यू झाला तर कोणाला स्वतःच्याच देशात गद्दार ठरवून फाशी दिली गेली. पण एवढं होऊनही लोकांचं या शहराला शोधण्याचा वेळ कमी झालं नाही. कित्येक शतकं लोक या शहरासाठी वेड्यासारखी जंगलात भटकत राहिली. ते शहर होतं द लॉस्ट सिटी ऑफ गोल्ड, एल डोराडो. हे शहर नेमकं होतं कुठे, ते अचानक गायब कसं झालं, लोकांना नंतर ते सापडलं का, सगळी माहिती मिळणार. पण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर 1537 मध्ये गोंझालो डी क्वेसाडा हा स्पॅनिश माणूस पहिल्यांदा या शहराच्या शोधात निघाला होता. त्याने त्या शहराच्या अनेक कथा ऐकल्या होत्या. तो सुद्धा सोन्याच्या हव्यासापोटी या शहराचा शोध घेत होता. बरीच वर्ष शोध घेतल्यानंतरही त्याला काहीच सापडलं नाही. पण त्याने ऐकलेल्या आणि शोध घेतलेल्या या शहराबद्दल लिहून ठेवलं. त्यानं लिहिलं होतं की सुमारे 3300 वर्षांपूर्वी दक्षिण अमेरिकेतील कोलंबियाच्या डोंगराळ भागात एक अशी जमात राहायची जी माया आणि ॲझटेक संस्कृतीपेक्षाही प्रगत आणि रहस्यमय होती. कारण त्यांनी स्वतःला जगाच्या नजरेपासून बरीच वर्ष लपवून ठेवलं होतं. ही लोक प्रगत तर होतीच, पण त्यांच्याकडे एक अशी गोष्ट होती जिच्यासाठी जग वेडं होतं. ते म्हणजे अफाट सोनं. त्यांचं पूर्ण शहरच सोन्याचं होतं आणि ते त्यांच्या देवांना सोनं अर्पण करायचे, तेही एका तलावात. हे करण्यासाठी त्यांची एक अजब प्रथा होती आणि त्यामुळेच हे शहर एल डोराडो नावाने ओळखलं गेलं. पण ती प्रथा मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगणार आहे. नंतर पुढे अनेक वर्षात हे शहर गायब झालं. त्याचा शोध घेण्यासाठी अनेक लोकांनी प्रयत्न केले, पण त्यांच्यासोबत ज्या गोष्टी घडल्या त्या भयानक होत्या. 1540च्या दशकात काही स्पॅनिश लोक जेव्हा एल डोराडोचा शोध घेताना एका तलावाजवळ पोहोचले तेव्हा त्यांना वाटलं की हेच ते ठिकाण आहे जिथे ते लोक सोनं नदीत अर्पण करायचे. त्यांनी त्या तलावाचं पाणी उपसायला सुरुवात केली. तब्बल 3 महिने ते हे करत राहिले आणि शेवटी त्यांच्या हाती प्रचंड सोनं लागलं, ज्याची आजची किंमत 80 ते 90 लाख रुपये होती. तेव्हा त्यांना खात्री पटली की त्यांनी सोन्याच्या शहराबद्दल ज्या गोष्टी ऐकल्या होत्या त्या खऱ्या होत्या. या घटनेमुळेच अनेक लोक एल डोराडोच्या शोधात उतरले. 1541 मध्ये फिलिप हटन नावाचा माणूस 1500 लोक घेऊन या शहराच्या शोधात निघाला होता. पण ॲमेझॉनच्या दाट जंगलात त्यांची वाट लागली. अनेक वर्ष सुरू असलेल्या शोध मोहिमेत भुकेने आणि आजारपणामुळे सगळी लोक मारली गेली. फक्त 40 जण जिवंत वाचले. पण नशिबाचा खेळ बघा, जेव्हा ते आजच्या व्हेनेझुएलात परतले तेव्हा तिथे त्यांना चक्क फाशी दिली गेली. त्यांनी 5 वर्ष एल डोराडोचा शोध घेतला होता, पण त्यांच्या हाती काहीच आलं नव्हतं आणि शेवटी त्यांना तिकडच्या राजकारणाचा शिकार व्हावं लागलं. या सगळ्यानंतर 1551 मध्ये गोंझालो पिझारो नावाचा सोन्यासाठी हपापलेला दुसरा माणूस 4000 स्थानिक लोकांना घेऊन एल डोराडोचा शोध घ्यायला निघाला. पण त्यांच्यावरही निसर्गाचा असा काही हाहाकार झाला की एकही स्थानिकाचा जीव वाचला नाही. सततचा पाऊस, विषारी साप आणि अंगावर येणारे जंगली प्राणी यामुळे लोक मारले गेले. त्यांच्याकडे असलेलं अन्न संपलं आणि उपासमारीने लोक आपली घोडी आणि कुत्रे मारून खायला लागले. यावेळी शोध मोहिमेत सुद्धा सोन्याऐवजी फक्त माणसांचे मृतदेहच बघायला मिळाले. पुढची गोष्ट तर एल डोराडोच्या इतिहासातील सर्वात रहस्यमयी प्रकरण आहे. 1925 मध्ये जेव्हा अख्खं जग मॉडर्न होत होतं तेव्हा ब्रिटिश कर्नल पर्सी फॉसेट एल डोराडोच्या शोधात निघाला. त्याने या शहराला सिटी ऑफ झेड असं नाव दिलं होतं. त्याने ॲमेझॉनच्या घनदाट जंगलात कित्येक वर्ष एल डोराडो शोधण्याचा प्रयत्न केला आणि ते शोधता शोधता तो असा गायब झाला की आजपर्यंत त्याचा पत्ता लागलेला नाही. असं म्हटलं जातं की कर्नल फॉसेटला शोधण्याच्या नादात आतापर्यंत 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झालाय. पण या शहराचं सत्य काय होतं माहितीये? जेव्हा मॉडर्न रिसर्च झाला तेव्हा समोर आलं की ज्या शहराच्या शोधात लोकांनी जीव दिला ते शहर प्रत्यक्षात कधी अस्तित्वातच नव्हतं. एल डोराडो हे कोणतं सोन्यापासून बनलेलं शहर नव्हतं, तर तो एक माणूस होता. म्हणजे एल डोराडोचा दुसरा अर्थ होतो द गोल्डन मॅन. इथे जी जमात राहायची तिचं नाव होतं मुइस्का. या जमातीत एखादा नवीन राजा गादीवर बसायचा तेव्हा एक अजब विधी केला जायचा. राजाच्या पूर्ण शरीराला सुगंधी तेलाने माखलं जायचं. त्यानंतर त्याच्या अंगावर सोन्याची शुद्ध पावडर लावली जायची. ती पण तोपर्यंत जोपर्यंत तो सोन्याच्या मूर्तीसारखा चमकत नाही. तो राजा मग सोन्याच्या दागिन्यांनी भरलेल्या एका होडीत बसून त्यांच्या तलावाच्या लेक ग्वाटाविटाच्या मध्यभागी जाऊन तिथे गेल्यावर तो स्वतःचं शुद्धीकरण करण्यासाठी पाण्यात उडी मारायचा आणि अंगावरची सगळी सोन्याची धूळ त्या तलावात अर्पण करायचा. इतकंच नाही तर तिथे असणारी प्रजा सोन्याची नाणी आणि दागिने त्या तलावात टाकायची. शेकडो वर्षांपासून ही प्रथा सुरू होती. युरोपियन लोकांनी या प्रथेचा भलताच अर्थ लावला. त्यांना वाटलं की सोन्याचा माणूस जिथे राहतो ते अख्खं शहरच सोन्याचं असेल आणि त्या तलावात जे सोनं सापडलं त्याने अफवेला अजून हवा दिली. खरं तर ती फक्त एका जमातीची परंपरा होती, पण जगाने त्याला सोन्याचं शहर बनवून टाकलं आणि त्या नादात हजारो लोकांचा बळी गेला.
तुम्हाला ही एल डोराडोची स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच रंजक गोष्टी जाणून घेण्यासाठी गाजावाजाला लाईक, शेअर, फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.